Student, next commercial application of biotechnology in which we are going to see that is animal husbandry. Two main methods are artificial insemination and embryo transfer are used in animal husbandry. ट्रान्सफर आणि इन्सेमिनेशन हे ॲनिमल हजबंडरीमध्ये आर्टिफिशियल मेथड्स यूज केले जातात. इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह द बोथ द क्वालिटी अँड क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ ॲनिमल प्रोडक्ट्स. त्यामुळे क्वांटिटी आणि क्वालिटी ॲनिमल प्रोडक्ट्सची इम्प्रूव्ह होते. एक्झाम्पल मिल्क, मीट, वूल एक्सेट्रा. Similarly, animals with a more strength have been developed for the hard work. हार्ड वर्क जर करायचं असेल तर ॲनिमल्सची स्ट्रेंथसुद्धा वाढली जाते. नेक्स्ट इज ह्युमन हेल्थ. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ डिसीज आर टू इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स ऑफ ह्युमन हेल्थ मॅनेजमेंट. बायोटेक्नॉलॉजी हेल्प्स टू आयडेंटिफाय द रोल ऑफ जीन्सचा काय रोल आहे तो आयडेंटिफाय करू शकतो आपण कशामुळे बायोटेक्नॉलॉजीमध्ये. इफ एनी इन डिसीज ऑफ अ पर्सन, डायग्नोसिस ऑफ डायबिटीज अँड हार्ट डिसीज हॅव बिकम पॉसिबल इवन बिफोर द ऑनसेट ऑफ सिम्टम्स येण्याच्या आधीच आपण डायबिटीज आणि हार्ट डिसीजबद्दल डायग्नोसिस करू शकतो कशामुळे तर बायोटेक्नॉलॉजीमध्ये मुळे विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. डायग्नोसिस ऑफ डिसीज लाईक एड्स, डेंग्यू कॅन बी डन विदिन अ फ्यू मिनिट्स. हेन्स ट्रीटमेंट कॅन बी डन ॲट द अर्लिएस्ट. आणि जर आपल्याला ह्या सगळ्या डिसीजच्याबद्दल आधीच माहिती पडलं तर आपली लगेच ट्रीटमेंट पण चालू होऊ शकते. Various medicines are used for the treatment of disease. Example, hormone insulation is used in the treatment of diabetes. हार्मोन इन्सुलेशन हे डायबिटीजच्या ट्रीटमेंटसाठी यूज केलं जातं. अर्लियर इन्सुलिन वॉज बीन कलेक्टेड फ्रॉम द पॅनक्रीज ऑफ हॉर्सच्या पॅनक्रीजमधनं इन्सुलिन हे कलेक्ट केलं जायचं. However, nowadays, due to the biotechnology, insulin can be prepared with the help of bacteria. पण आता हेच इन्सुलिन बॅक्टेरियाच्या हेल्पनी बनवलं जातं. फॉर दिस पर्पज द ह्युमन इन्सुलिन जीन्स हॅज बीन इन्सर्टेड इन द जिनेमो ऑफ द बॅक्टेरिया. ह्युमन इन्सुलिन जीन्स जी आहे ती बॅक्टेरियाच्या जिनोमोमध्ये इन्सर्ट केली जाते. वेरियस वॅक्सिन्स अँड antibiotics are also produced in the same way. Next is vaccine and vaccination. Vaccine is the antigen containing material given to acquire earlier permanent or temporary immunity against the specific pathogens or disease. वॅक्सिन हे अँटीजिन आहे जी आधीच टेम्पररी किंवा परमनंट इम्युनिटी वाढवण्यासाठी दिली जाते. ट्रेडिशनली वॅक्सिन्स वेअर प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ पॅथोजिन्स. ट्रेडिशनली वॅक्सिन्स हे पॅथोजिन्सच्या हेल्पनी बनवले जातात. कम्प्लिटली ऑर पार्शली किल्ड पॅथोजिन्स वेअर यूज ॲज वॅक्सिन्स. मेलेले किंवा अर्धे मेलेले पॅथोजिन्स जे आहेत ते वॅक्सिन्ससाठी यूज केले जातात. हाऊएवर ड्यू टू दिस देअर वेअर चान्सेस ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ द डिसीज इन द केस ऑफ सम पर्सन. हेन्स ॲज ॲन अल्टरनेटिव्ह द सायंटिस्ट ट्राईड टू आर्टिफिशियली प्रोड्यूस द वॅक्सिन विथ द हेल्प ऑफ अ बायोटेक्नॉलॉजी. आपण मगाशी बघितलं जे वॅक्सिन्स अर्धे मेलेले किंवा मेलेल्या पॅथोजिन्सपासून बनवलेले जायचे त्यामुळे डिसीज होण्याची शक्यता होती. पण आता हेच वॅक्सिन्स आर्टिफिशियली बनवले जातात बायोटेक्नॉलॉजीनी. फॉर दिस पर्पज द सायंटिस्ट प्रोड्यूस द अँटीजीन इन लॅबोरेटरी विथ द हेल्प ऑफ अ जीन्स आयसोलेटेड फ्रॉम द पॅथोजिन्स. जीन्स जे आयसोलेट केली आहे पॅथोजिन्सपासनं
त्याच्या हेल्पनी अँटीजीन्स बनवले जातात अँड यूज इट ॲज अ वॅक्सिन, आणि मग हे वॅक्सिन म्हणून यूज केले जातात. दस सेफर वॅक्सिन्स आर बीन प्रोड्यूस, आणि त्यामुळे सेफ टाईपचे वॅक्सिन्स हे बनवलेले जातात. आताच आपण बघतो आहोत की जो कोविड-19साठी वॅक्सिन्स बनवले जात आहेत त्याला किती वेळ लागतो आहे, का लागतो आहे, कारण ते आपल्याला सेफ वॅक्सिन्स मिळण्यासाठी आपण त्यासाठी थांबलेलो आहोत. त्याप्रमाणेच हे जे वॅक्सिन्स आहेत ते वॅक्सिन्स कसे बनवले जातात, तर बायोटेक्नॉलॉजीनी बनवले जातात. सो आय थिंक यू मस्ट हॅव अंडरस्टूड अबाउट द वॅक्सिन्स अँड वॅक्सिनेशन.